माझी मुलगी तिच्या संसारात कधी सुखीच राहणार नसेल तर एक बाप म्हणून मला बरं वाटेल? हो दादा बाबा, पण मी होईपर्यंत कधीच कुठलं दुःख पोचूच देणार नाही. मी राजा, प्रश्न फक्त तुझ्या एकट्याचा नाहीये. एका लग्नाने दोन कुटुंब एकत्र जोडली जातात. ओवीसाठी तर हेच तिचं माहेर आहे आणि तू लग्न केलंस तर हेच तिचं सासर असणार आहे. आणि मला खरं खरं सांग, आता बाहेर जो प्रकार घडला, तुला खरंच वाटतं की तुझी आई ओवीला सून म्हणून स्वीकारेल? नाही, मला माहिती आहे दादा मामा, आई ओवीला सून म्हणून कधी स्वीकारणार नाही. आपण दादा मामा, हे घर म्हणजे फक्त आई नाही ना, या घरात इतरही माणसं राहतात जी आपली तरीही लाली या घरचा एक हिस्सा आहे. मी तुझ्यापेक्षा तिला जास्त ओळखतो. ती माझी बहीण आहे. अरे, पहिल्यापासून ती हट्टी होती आणि अजूनही आहे. एखादी गोष्ट तिला मिळवायची असेल, कुठली गोष्ट करायची असेल तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. तिच्या मर्जीविरुद्ध काही घडलं ना तर ती अनेक कांगावे करून ओवी सकट घरातल्या सगळ्यांची झोप मोडू शकते. आता मला सांग, तुझं खरंच जर ओवीवर प्रेम आहे तर ओवीला तुझ्या आईने लग्नानंतर सतवलं तर चालेल? नाही ना? म्हणूनच मी माझ्या काळजावर दगड ठेवून ओवीला माझा निर्णय ऐकवला की तू या घरची सून कधी होऊ शकणार नाहीस. तू आता आतमध्ये ओवीला आणि उमा त्यांना काय सांगत होतास की तू ओवीला असं कोणाबरोबरही एकटीला सोडणार नाहीस? याचा काय अर्थ होतो श्रीनू? याचा काही अर्थ होत नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. आणि या सगळ्याचं स्पष्टीकरण मी तुला का देऊ? कारण त्या दोघींसोबत मी त्या खोलीत राहते. याचा अर्थ तू हे सगळं मलाच उद्देशून बोलत होतास, बरोबर? बरं ठीक आहे, तुला आता माझ्याच तोंडून सगळं ऐकायचं आहे ना? मग ऐक. चारू, मला तुझ्या सामानामध्ये ती खाजकुजली सापडली. उमाईने ओवीसाठी जो गाऊन शिवला होता तो तू घालून बघितलास आणि मग तुझ्या अंगावर रॅशेस सुटली. याचा अर्थ हा सगळा योगायोग नव्हता, हे सगळं तू घडून आणलं होतं, हो ना? चारू, तुझं नशीब चांगलं आहे की ओवीने मला थांबवलं, नाहीतर मी हे सगळं सगळ्यांसमोर सांगणार होतो. हे जे काय तू करतेस ना, ह्या सगळ्याचं मंजू मामीला ऐकून घ्यावं लागलं असतं. तिला बोलणी खावी लागली असती सगळ्यांची. म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही. नाहीतर मग दादा मामा आणि दायचीने त्या क्षणी तुला तुझ्या घरी पाठवून दिलं असतं. इथून पुढे ओवीच्या बाबतीत मला तुझ्यावर एका पैशाचाही विश्वास नाहीये चारू. आणि मला माहिती आहे, याआधी जे काय सो कॉल्ड योगायोग घडलेत ना, त्या सगळ्यात तुझाच हात असणार आहे. उमा, जरा पाय चेपून देतस काय गो? त्याच्यावर विचारतास काय? एका पोरीच्या डोक्यावर अक्षता पडल्या, आता दुसऱ्या पोरीची येळ इलेली. हा ताईचे हो, आज माझी खात्री पटली. हा शिनूसाठी जर कोणी चांगला जोडीदार असत ना तर ता ओवीच असा. ताईचे होय उमा, आज ना मी तिघांची परीक्षा घेतलंय. ओवी, शिनू आणि चारू. त्रास झालो माका, पण ओवी आणि शिनू चांगले पास झाले बघ. आणि त्या दोघांचा एकमेकांवर किती प्रेम असा त्या सगळ्या घरात बघितल्यात. त्यांच्या प्रेमाक आपण आशीर्वाद देऊ काय की नको? ताईचे पण ओवी संध्याची लेखा लालित हे नाही ऐकणार. त्या पोरीन आपल्यावर डोंगराएवढे उपकार केलेले असत,
एकटे चालले आपणाक हा मगे त्याका सून म्हणून करून घेणा चालणार नाही काय ह्यो खैलो न्याय झालो पण ओवी बद्दल आपणाक जा काय वाटता ना ता त्यांना स्वतः कमवलेला असा ता काय नाही लालीक जा काय समजवचा असा ना ता मी समजवीन आणि हे त्यांची पण काळजी वाटतं म्हाका द्यायची अगो रघुनाथ माझो झील हा जा काय झाला ना त्याचो अर्थ रघुनाथाक नक्की कळलेलो हा तो माझ्या निर्णयाबाहेर जाऊचो नाही द्यायचे पण पण चारूचं प्रेम श्रीनूवर एक वेळ ओवी माघार घेत पण सगळ्या गोष्टी चारूच्या बाजूने असताना चारू कशाक माघार घेत द्यायचे ते का आवडतं श्रीनू त्याका कसा समजवायचा ना तर मी बघतो उद्या सकाळी नाश्त्यात बसलंय की मी सगळ्यांसमोर माझो निर्णय जाहीर करतलय